राजकारण, कौटुंबिक वाद आणि अघोरी पूजेच्या आरोपांची एक धक्कादायक साखळी। शिवसेना युबीटी पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंब आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकलंय। विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह इतरांविरोधात ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। ही तक्रार केली आहे राऊत यांच्या सूनबाई गिरिजा राऊत यांनी। शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा आरोप त्यांनी केला। इतकंच नाही तर फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्यावरही अघोरी पूजेशी संबंधित आरोप केले आहेत। बघूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत सापडले। त्यांच्यासह मुलगा आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालाय। तक्रार केली आहे सुनेनं, गिरिजा राऊत यांनी। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा आरोप केला। याच प्रकरणात फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आमचे वकील आणि त्यांच्या वकिलांनी ह्यामध्ये तडजोड करावी डीवी मध्ये, यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। 7 वर्ष तिथे होते। माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते। आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या, माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं। ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं। टेरेस फ्लॅट मागितला, इतके पैशांची डिमांड केली आणि 12 कोटी मागितले। त्यांनी पहिलं हे उत्तर द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागत होतो। त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नयेत। त्यांच्या पदरात सुद्धा आज एक मुलगी आहे। त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती। आम्ही त्यांच्याकडे ती माहेरी आल्यापासून सतत कॉम्प्रोमाइजसाठी किंवा हे लग्न टिकावं म्हणून कितीतरी मीटिंग्स घेतल्या। त्या मीटिंग्सला एक तर ते म्हणायचे मी आजची वेळ द्यायचे आणि ते 4-5 दिवसानंतर ती वेळ आणायचे, 3-4 महिन्यानंतर एखादी वेळ मिळायची। मात्र विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले। गिरिजाला दरमहा 5 लाख रुपये, घर आणि कारची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला। तिच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी हे सर्व आरोप नाकारले। 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळालं। गिरिजा राऊत यांनी जादूटोणा आणि अघोरी उपचारांचे आरोप केले। त्यांच्यासाठी वेगवेगळ्या बाबांकडे नेल्याचा दावा त्यांनी केला। मात्र विनायक राऊत यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले। 2018 पासून ते 2022 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे उतारे करणे किंवा डोक्यावरचे केस काढून त्या उतार्यांमध्ये घेणे, मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडे अंगावरनं उतरवणे, असे बरेच विकृत प्रकार त्यांनी माझ्याबरोबर केले। त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये त्यांनी मला गुंतवून ठेवलं आणि असा विचित्र प्रकारे मला मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ देऊन त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। अघोरीच्या संदर्भातले उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे। एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच। न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे।
नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलंय. मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली. तर खासदार संजय राऊत यांनी हा गुन्हा संशयास्पद असल्याचं म्हटलं. मंत्री गिरीश महाजन यांनी हा कौटुंबिक वाद असल्याचं सांगत पारदर्शक तपास होईल असा विश्वास व्यक्त केला. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतोय? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये मला याची कल्पना नाही. कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही. त्याच्यावर जादूटोणाविरोधी देखील कलम लावण्यात आला. जादूटोणाविरोधी देखील कलम लावण्यात कोणावर? मुलावर? दोघांवर. काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूट भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही योग्य तपासाची मागणी केली. भोंदूगिरी करणाऱ्यावर कारवाईची मागणीही केली. जरी राजकीय कुटुंबातली व्यक्ती असली तरी निरपेक्ष भावनेनं पोलिसांनी तपास करावा. आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूंच्याकडून फसवणूक होण्याची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं या बुवाबाजीच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये बुवाबाजीची 60 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. आम्ही जनतेला विनंती करतो की आपण या संत आणि सुधारक यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूपासून आपण सावध राहावं. पोलिसांना विनंती आहे की तातडीनं भोंदूगिरी करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी. दरम्यान या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. सावंतवाडीतील फिरोज बाबा म्हणजे फिरोज शेख याला ठाणे पोलिसांनी अटक केली. सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 14 तारखेपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्यावर कथित अघोरी पूजेचा आरोप आहेत. आता या प्रकरणातील सत्य नेमकं काय? आरोपांना पुराव्याची साथ मिळणार की आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगणार? याचं उत्तर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.